हाय हॅलो नमस्कार. मी प्रियंका म्हणजेच नक्षी आहे. तुम्हा सगळ्यांचं नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आता माझ्या अवतावरून तुम्हाला समजलंच असेल की काहीतरी काम करते आहे. तर आज घरातला सगळा पसारा काढला आहे, घरातला म्हणजे स्पेशली हॉलमधला. तर पाहू शकता तुम्ही इथे सेंटरला जे काचेच्या बॉटल्स ठेवल्या होत्या त्यात आर्टिफिशियल फ्लावर होते ते पण धुण्यासाठी काढले होते. सोफ्यावरच्या ज्या उशा होत्या त्यांचे पण कवर्स धुवायला काढले होते, खूप घाण झाले होते. नक्ष खातो आणि त्याला ते खराब हात लावतो, त्याच्यामुळं पटकनी खराब होतात. फाईट असल्यामुळे ते जास्तच लवकर खराब होतात. हे लावायला खूप सोपं वाटतं, पण आता धुताने खूप हाल होणार आहे. तर थोडं थोडं करून सफाई करायला काढली होती, सगळीच एकदाच करायच्यात ठरवले. संडे स्पेशल साफसफाई. पाहू शकता पूर्ण बाथरूममध्ये आर्टिफिशियल फ्लावर्स, पडदे, उशांच्या पोळीच होत्या. आता सगळ्यात पहिलं खिडकी साफ करावं म्हटलं, खूप घाण झालं होतं ती पण. आणि त्यामध्ये जे मनी प्लांटचे झाडं ठेवले होते ते पण सुकले होते जास्त वेळ. मी गावाकडे गेले तर त्यावेळेस त्याला पाणी नव्हतं घातलं जास्त. छान अशी खिडकी पुसून काढली. बाहेरच्या साईडने झाडांना पाणी घातलं ना तर खूप पाण्याचे डाग दिसतात त्या काचेवरती, म्हणून त्याला छान असं साफ करून घ्यावं म्हटलं होतं. पाहू शकता खाली मी कुंड्या काढून घेतल्या होत्या, खिडकी रिकामी करून स्वच्छ करायची होती म्हणून जाळ्या काढून घेतल्या होत्या आधीच. जे मनी प्लांटचे झाडं ठेवले होते त्याच्यामध्ये तेच आता मी स्वच्छ नळाखाली धुवायला आणले होते. त्याच्यावरती जे पानांवरती धूळ बसलेली आहे ते धुवून काढत आहे, आणि जे पिवळे झालेले पानं आहेत ते काढून टाकायचे होते. तर एक 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 करून असं छान असं धुवून घेत होते, म्हणजे मनी प्लांट स्वच्छ पानावरची जर धूळ निघाली तर छान फ्रेश असं फील येतो. छान असं मी एक एक करून धुवून काढलं होतं. आता मी दुसरी कुंडी पण घेतली होती, तिचं पण छान असे धूळ वगैरे पानांवरचे साफ करत होते, आणि जे सुकलेले पानं वगैरे होते ते पण काढून घेतले होते. व पानं जर स्वच्छ केली, धूळ वगैरे नसेल तर इतकं छान फ्रेश फील होतं ना हिरव्या झाडांना पाहून. समोरचे जे शेंडे उन्हामुळे वाळले होते ते पण मी कट करून घेतले, म्हणजे नंतर छान असे परत कोंब येतील म्हणून. तर छान अशा आता धुतलेल्या कुंड्या मी परत खिडकीत ठेवण्यासाठी घेऊन चालले होते, आणि एक एक करून त्या खिडकीमध्ये ठेवून घेत होते. त्यांना थोडं आता बांधलं पण होतं वरती दोऱ्याने, म्हणजे वेल छान असा वर जाईल म्हणून. कुंड्या थोड्या मोठ्या असल्यामुळं थोडं जोर देऊन त्यांना त्या खिडकीमध्ये बसवावं लागत होतं. तर पाहू शकता अशा पद्धतीने मी मनी प्लांटवरती बांधून घेतले होते खिडकीत. खिडकी छान असे स्वच्छ करून पुसून घेऊन कुंड्यांना झाडं वगैरे धुवून नंतर मी छान असे मनी प्लांट त्यामध्ये ठेवून वरती बांधले होते. खूप छान असा लुक येत होता. धुवून ठेवलेलं आहे, आणि अशी साफसफाई जर घरात केली तर इतकं छान पॉझिटिव्ह एनर्जेटिक फील होतं ना. दिसते छान. खिडकी तर स्वच्छ झाली आहे, पण आता घरात इतका पसारा पडलाय, त्याला झाडू मारून घेते.
बघू शकता. पहिलं झाडू मारून घेते. झाडू मारण्याआधी बघितलं तर फॅन पण खूप घाण झाले होते. म्हटलं चला आता यांना पण एकदाच एक साफ करून घेऊया, नाहीतर ते राहिले तर परत असं वाटेल की सफाई पूर्ण झालीच नाही. जेव्हा सगळं घर छान फ्रेश होतं त्यावेळेस खूप छान असा फील येतो. त्याच्यामुळं मी ह्याचे पंखे पण साफ करून घेतले. मग खूप कसरत घ्यावी लागते या फॅनला पुसायला. सोफ्यावरती उभा राहून मग क्लीन करावं लागतं. छान असं आता झाडू मारून घेतला मी. खूप धूळ वगैरे पडली होती खाली, तर तेच क्लीन करून घेतलं छान असं. तर पाहू शकता छान असं झाडू मारून झाल्यानंतर फरशी पण पुसून घेतली आहे. झाडू आणि पोछा मारल्यानंतर मी ते आर्टिफिशियल फ्लावर धुवायला घेतले होते आणि नखचं असं मध्ये मध्ये करणं चाललं होतं. त्याला पण पाणी खेळायला खूप आवडतं म्हणून तो पण मध्ये मध्ये करत असतो. मी असं काही काम करायला घेतलं की हमखास तो मध्ये काहीतरी लुडबुड करतच असतो. त्यांना पण छान वाटतं, त्यांना पण वाटतं आम्ही हेल्प करावं, पण ते हेल्प नाही करत, काम जास्त वाढवून ठेवतात. तर इथं छानपैकी आता मी सगळं धुवून घेते. तुमची पण मुलं असं मध्ये मध्ये करत असतात का तुम्ही जेव्हा काम करत असता तेव्हा? माझ्या बाबतीत तर नेहमी होतं असं. तुमची पण मुलं असंच त्रास देतात का? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. छान असं मला हेल्प पण करतोय. पाहिजे ते दे म्हटलं तर देतोय पण आणून. तिकडचं दे ना नक्ष, तिकडचं फ्लावर दे ना मला. दे. थँक्यू. अजून दे. साबण ठेव, दो साबण ठेव. हां दे मला. काय थांब? हां दे, सगळे टाकायचं. आण आण जा. अरे राहू दे दादा. सर ते मला दे ना, ते मला दे आणून. फ्लावर दे इकडे. चल सगळे आण इकडं. टाकायचं. चल आण अजून. आण. अरे दे ना, वॉश करायला दे. सगळे दे. हां दे. आण अजून. आण सगळं दे. दे. हां ते उचलून घेऊन या त्यांनी. हां ते पण दे. सगळं दे. हां दे सगळं. हां दे. आण दे. थँक्यू. अजून दे. आण सगळं. आण.
लवकर जर भूक लागली मग मला आण ते पिंक कलरचा पिंक कलरचा आण अजून ते पिंक कलरचं गो आणि ते रेड कलरचं टाक रेड कलरचं आण जा ते आण अजून रेड कलरची पट्टी आणि ती पप्पाचं जय पप्पाचं आणि हे इथलं नक्ष नक्ष ते दे ना ते रेड दे ना हे ऑरेंज कलर तर छान असं आता धुवून ठेवलंय स्वच्छ पाण्यात एकदा घातलंय स्वच्छ पाण्यातून बाहेर काढून त्याला बाहेर सुकायला ठेवणार आहे आणि नक्षा असं आता खेळायला सुरू केलंय मी काही काम करायचं म्हटलं की याचं पहिलं खेळायचं काम चालू असतं छान असं धुवून आता हे सुकायला ठेवलंय ऊन आहे त्याच्यामुळे सुकून जाईल आणि असं हे बाकीचं दोरीवरती घातलंय आता हे लावायचं छान आहे सुकायला घालून मी कुशनचे कवर आणि पडदे पण धुवून घेतले होते नंतर ते पण वाळत घालून घेतले तर आजचा सफाईचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाय बाय